हॅलो. अहो अहो तुम्ही असेच नका जाऊ दार उघडायला. मुली असतील ग, बघतो. मुली? जुईली तर खोलीत आहे आणि स्वानंदी सायली संध्याकाळी येणार आहेत. आता ही चर्चा करण्यापेक्षा कोण आलंय ते बघायचं का? थांब बघतो. अगं नीलच्या आई आल्यात. अहो येऊ का? या ना. या 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 ना या. ललिताबाई अहो बसा ना तुम्ही. उचला ना ते. उचला ना. नाही असू दे, तशी अवेळीच आले ना मी. नाही 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 म्हटलं आता नात्यात बांधलेच जाणार आहोत आपण, तर कशाला उगाच वेळेची बंधनं पाळा, नाही का? खूप बेहिशोबी पैसा आहे ग यांच्याकडे असं म्हणतात. भिंती सोफ्यात पैसा लपवलाय म्हण. हे बघायला गेलं ना तर सोफे असे फाटलेले दिसतात, भिंतीचे पोपडे पडलेले दिसतात असं म्हणतात. ऐकूय की आपल्याला काय माहित नाही बाई. सगळं पॅक केलंय एकदम चकाचक. पॅक केलंय म्हणजे सगळा पैसा. अहो तुम्ही फोन केला असता ते येण्यापूर्वी तर ती सगळी व्यवस्थित तयारी केली असते ना आधी. मी काय म्हणते तुम्हाला कात्रणं काढायची असतात ना, तुम्ही आतमध्ये बसून करा ना. आम्ही आहोत इकडे आहोत. आहो बसा. हो बसा. आज अचानक तू गेलीस आपले हात हलवत मुलगी बघायला. चार पेढे तरी घेऊन जायचे होते ना, धाकट्या बहिणी होत्या ग तिच्या. नाही काय ना आजी, त्या दिवसापासून ना फार मनाला लागून राहिलं होतं अहो माझ्या. मी स्वानंदीच्या तिच्या बहिणींच्या हातावर काही न ठेवताच गेले. म्हणून मग आता मुलींसाठी खाऊ म्हणा किंवा भेटवस्तू म्हणा. स्वानंदीसाठी साडीही आणले हा यात. आपलं अजून तसं काही ठरलेलं नाहीये आणि एवढ्यात हे सगळं म्हणजे. नका संकोच करू अहो. त्या दिवशी तुम्हाला भेटून गेले, आज आमच्याबद्दल सांगायला आले असं समजा. आता मुलगी देणार आमच्याकडे म्हटल्यानंतर आमच्या घराण्याची माहिती हवी का नको? ते सगळं ठीक आहे हो, पण काय की आम्ही म्हणजे स्वानंदीने आणि आम्ही सगळ्यांनी म्हणजे तसा अजून विचार पण नाही, पण विचार कराल तेव्हा माहिती असायला हवी ना. नाही पण तशी माहिती दिली वच्छीनी आम्हाला तुमच्याबद्दल. नाही ती दिलीच आहे हो, पण अजून सांगण्यासारखं बरंच काही आहे. हो का?